पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर बीडमध्ये अजित पवारांची आज पहिली बैठक. पंकजा मुंडेही राहणार उपस्थित. डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष. मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडणार. मराठा समाजासोबत संवाद साधून पुढील भूमिका जाहीर करणार. आरक्षणासाठी वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार, जरांगेंची माहिती. मुंबईतल्या वरळी डोम इथे आज मनसेचा मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. पालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता. पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल. उद्धव ठाकरेंना उद्देशून चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान. तर ठाकरेंकडूनही हास्य विनोदात पुन्हा युतीसाठी दुजोरा. अळवणीच्या मुलीच्या लग्न समारंभात रंगली चर्चा. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसलेंची येरवडा कारागृहातून सुटका. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं केली होती अटक. मुंबईतनं 12 बांगलादेशींना पोलिसांकडून अटक. बांगलादेशचा पासपोर्ट असलेल्यांकडून भारताचा आधार आणि पॅन कार्ड सुद्धा जप्त. पुण्यामध्ये जीबीएसची रुग्णसंख्या 111 वरून 127 वर, तर आणखी एकाचा मृत्यू झाल्याचा संशय. आणि महाकुंभमेळ्यात संगमतीरावर चेंगराचेंगरी, 30 भाविकांचा मृत्यू तर 6 जखमींवर रुग्णालयात उपचार. मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत तर तब्बल 9 कोटी भाविकांची गंगेत डुबकी.